पुढारी न्यूजकडे आत्ताच्या घडीची एक्सक्लुझिव्ह बातमी। भोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची एसआयटी चौकशी। वकिलांसमवेत रुपाली चाकणकर चौकशीसाठी नाशिककडे रवाना। भोंदू खरातचा मुक्काम आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात। शिर्डी न्यायालयाकडून खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातचा दावा ईडीकडे जाण्याची शक्यता। दलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा। थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ। बहुमतासाठी लागणाऱ्या 118 आमदारांचा आकडा अखेर जुळला। राहुल गांधी तामिळनाडूमध्ये दाखल। दलपती विजय यांच्या शपथविधीला राहणार उपस्थित। उत्तर प्रदेशात आज मंत्रिमंडळाचा विस्तार। योगी सरकारमध्ये सध्या 54 मंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश। आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडे लक्ष। राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अवकाळीमुळे आंबा, काजू बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्यात 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। पिंपरी चिंचवडमध्ये धाडसी मुलीमुळे नराधम सुरक्षा रक्षक अटकेत। सुरक्षा रक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न। 10 वर्षांच्या चिमुरडीनं हिंमत न हारता सांगितली आपबीती। मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवरती आज मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक काळामध्ये अनेक रेल्वे गाड्या असणार रद्द। Thank you.